स्क्रीनवर तुम्ही जी ही मूर्ती पाहत आहात ती भगवान कृष्ण आणि बलराम यांच्याशी संबंधित मानली जात आहे. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे ही भारतात नाही तर मिसरमध्ये सापडली आहे. होय, गिझाच्या पिरामिड्स जवळ झालेल्या अलीकडील पुरातत्वीय सर्वेक्षणात भारतीय लिपींमध्ये लिहिलेले शिलालेख आणि कृष्णाशी संबंधित प्रतिमा सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. काही लोकांनी तर इथपर्यंत म्हटलं की पिरामिड्सच्या बांधकामामागे भारतीय देवतांचा हात होता. पण सत्य काय आहे? 20व्या शतकात व्हॅली ऑफ द किंग्स मध्ये काही विचित्र आशियाई सारखे प्रतीक आणि लेख सापडले होते. त्यावेळी तंत्रज्ञान मर्यादित होते, पण 2020च्या डिजिटल स्कॅनिंग मुळे त्यांपैकी काही लेख तमिळ, ब्राह्मणी, संस्कृत आणि प्राकृत मध्ये ओळखले गेले. त्यात एक नाव वारंवार दिसतं. सिकाई कोरान येथे आला आणि त्याने पाहिले. सुरुवातीला याला रहस्यमय व्यक्ती मानलं गेलं, पण खरं सत्य पूर्णपणे वेगळंच निघालं. खरं म्हणजे अशाच प्रकारचे हजारो लेख ग्रीक व्यापाऱ्यांच्या नावानेही सापडले. यात तोच वाक्य होता, तो आला आणि त्याने पाहिले. इतिहास सांगतो की मिसर, ग्रीक आणि भारत यांच्यात पहिल्या शतकात प्रचंड समुद्री व्यापार होत होता आणि जे व्यापारी मिसरमध्ये येत ते माल पाहून खात्री करत आणि त्यांचे नाव दगडांवर नोंदवले जात असे. म्हणजे सिकाई कोरान हा कोणताही देव नव्हता, तर एक प्राचीन तमिळ भारतीय व्यापारी होता जो व्यापारासाठी मिसरमध्ये गेला होता. आणि कृष्णाची जी मूर्ती सापडली तिची कार्बन डेटिंग पहिली दुसरी शताब्दी दाखवते. म्हणजेच पिरामिड्स बांधल्यानंतर जवळजवळ 3000 वर्षांनी. याचा अर्थ स्पष्ट आहे, पिरामिड्स भारतीय देवतांनी बांधले नव्हते. पण एक आणखी मोठं सत्य समोर येतं. हजारो वर्षांपूर्वी भारत आणि मिसर यांच्यात थेट संपर्क आणि व्यापार अस्तित्वात होता. भारतीय व्यापारी तिथे स्थायिक झाले होते, स्वतःची मंदिरे आणि वस्ती उभारून. म्हणजे भारत आणि जगाचा संबंध वास्को द गामा पूर्वी हजारो वर्षांपासून होता. ही शोध मोहीम एखादं रहस्य नाही, तर भारताच्या प्राचीन जागतिक प्रभावाचा पुरावा आहे. इतिहास कदाचित बदलला गेला असेल, पण दगडावर कोरलेली रहस्य आजही एक जिवंत पुरावा आहे.